बऱ्याचदा फिश फ्राय करताना तो कुरकुरीत होत नाही किंवा फ्राय करताना त्याचं सगळं कोटिंग तव्याला चिकटतं. पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर हे बघा, अगदी असाच वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट जत्रेत स्टॉलवर मिळतो तसा फिश फ्राय तुम्ही सहज करू शकाल. 1 किलो सुरमई घेतली आहे, त्याचे खूप पातळ किंवा खूप जाड नाही तर 1.5 सेंटीमीटर जाडीचे तुकडे केले आणि त्याला आलं लसूण पेस्ट दोन्ही बाजूला चोळून घेतली. अर्धा तास मुरवत ठेवलं. आता बारीक रव्यामध्ये मीठ, मिरची पावडर आणि फिश फ्राय मसाला मिसळून घेतला. आता कोटिंगसाठी दुसऱ्या एका ताटामध्ये फिश फ्राय मसाला, मिरची पावडर, धनेपूड, हळद आणि मीठ घातलं. याला मिसळून घेतलं आणि यामध्ये लिंबाचा रस घातला. तुम्ही कोकमाचं आगळंसुद्धा घेऊ शकता. आता हे कोरडं वाटतंय म्हणून थोडं थोडं पाणी घालून सरसरीत मिश्रण केलं. मिश्रण असं सरसरीत असेल तर फिशला चांगलं चिकटून बसतं, तव्याला चिकटत नाही. आता या माशांना हे लावून घ्यायचंय. लक्षात घ्या, खूप मसाला लावू नका, नाहीतर माशापेक्षा मसाल्याची चव जास्त येते. आता याला रव्यामध्ये असं घोळवून घ्यायचं. तवा तापत ठेवलाय, तेल घातलंय. तवा मध्यम गरम झाला की त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे माशांचे तुकडे टाकायचे. मध्यम आचेवर एक बाजू 2 मिनिटं शेकायची. न झाकता शेकली की तिला उलटून घ्यायचं. दुसरी बाजू सुद्धा 2 मिनिटासाठी शेकून घ्यायची. फक्त शेवटचे 5 सेकंद दोन्ही बाजू मोठ्या आचेवर फ्राय करायच्या, म्हणजे मग मासा जास्त वेळ कुरकुरीत राहतो. इथं सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा. तुमचा फिश फ्राय अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना तसाच कुरकुरीत होईल. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की.